24 आवाज सत्याचा। नरहरी शहाणे शेवगाव कर्मयोगी आबासाहेब उर्फ जगन्नाथ कान्होजी काकडे हे एक देशव्यापी व्यक्तिमत्व होतं, असं प्रतिपादन सेवानिवृत्त विभागीय आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम भापकर यांनी आबासाहेबांच्या 107व्या जयंती समारंभानिमित्त केलं। आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे आबासाहेब काकडे विद्यालय शेवगाव येथे संस्थेचे संस्थापक कर्मयोगी आबासाहेब उर्फ जगन्नाथ कान्होजी काकडे यांचा 107वा जयंती समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर पुरुषोत्तम भापकर, सेवानिवृत्त विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर व लेखक, कवी आणि चित्रपट निर्माते, प्रमुख अतिथी माननीय श्री शेषराव देशपांडे सर, आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष ॲडव्होकेट डॉक्टर विद्याधरजी काकडे, संस्थेच्या विश्वस्त डॉक्टर सौ हर्षदाताई काकडे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर लक्ष्मण बिटाळ, उपप्राचार्य श्री अशोक तमनर, भारतीय सैन्य दलातील UPSC मार्फत नवनियुक्त राजपत्रित अधिकारी वर्ग 1 श्री नवनाथ बाळासाहेब काटे, डॉक्टर सुरेश पाटेकर, डॉक्टर भाग्यनाथ काटे, श्री जगन्नाथ दादा गावडे, सौ सुमंते गावडे, शिवसेना नेते श्री लक्ष्मण गवळी, श्री विजय मुधोळकर आदी मान्यवर उपस्थित होते। डॉक्टर पुरुषोत्तम भापकर आपले विचार व्यक्त करताना पुढे म्हणाले की कर्मयोगी आबासाहेबांच्या प्रेरणेमुळेच मला शासकीय सेवेत विविध समाजोपयोगी कार्य करता आले। मी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचा माजी शिक्षक असल्याचा मला अत्यंत अभिमान आहे। आबासाहेबांनी फुले, शाहू, आंबेडकर यांच्याप्रमाणेच शेतकरी, कष्टकरी, दीनदलित, गोरगरीब यांच्यासाठी आपले आयुष्य खर्च केलं। आबासाहेबांचा वारसा आज त्यांचे चिरंजीव ॲडव्होकेट डॉक्टर विद्याधरजी काकडे साहेब तथा स्नुषा सौ हर्षदाताई काकडे मोठा नेटाने पुढे चालवत आहेत। विद्यार्थ्यांनी आबासाहेबांच्या जीवनावरील पुस्तकं वाचून त्यातून प्रेरणा घेऊन स्वतःतील क्षमता ओळखून आपलं आयुष्य घडवावं। कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री शेषराव देशपांडे यांनी आबासाहेबांविषयीच्या स्वतःच्या आठवणी सांगितल्या। आबासाहेबांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शाळा, वसतिगृह चालवली। कर्म हीच पूजा मानून आबासाहेब आपलं जीवन समाजासाठी जगले। सदर कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर श्री लक्ष्मणराव बिटाळ यांनी केलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक जरीना शेख यांनी केलं। कार्यक्रमात संस्थेतील आजी माजी प्राचार्य, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामस्थ, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचा समारोप वंदे मातरम या राष्ट्रीय गीताने झाला। आबासाहेब काकडे यांच्या जयंतीनिमित्त शाळेमध्ये 15 दिवसांसाठी विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.